मित्रांनो नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं स्वागत. हा भाग थोडा वेगळा असणार आहे. कसं झालं ना, बऱ्याच आता जवळजवळ 1 वर्ष झालं मी फक्त बाहेर खाण्याचे, हॉटेलचे, नाश्त्याचे, मोठ्या हॉटेलचे किंवा छोट्या छोट्या स्ट्रीट फूडचे असे व्हिडिओज बनवतो आहे तुमच्यासाठी. बऱ्याच जणांना ही सगळी कल्पना, माझे व्हिडिओज, माझं काम हे खूप आवडलं. पण काही लोक अशी होती ज्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सारखे बाहेरचे व्हिडिओ दाखवता, बाहेरचे खाण्याचे व्हिडिओ दाखवता, जे चांगलं नाही. तुम्ही काहीतरी घरगुती दाखवा जे खाण्यासाठी, तब्येतीसाठी चांगलं असेल. मग म्हणून घेऊन येत आहे दर बुधवारी तुमच्यासाठी खाद्यपदार्थांच्या उत्तम रेसिपीज, ज्या चविष्टही असतीलच आणि पौष्टिकही असतील. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आषाढी एकादशी निमित्त मस्त असा कुरकुरीत साबुदाणा वडा, थंडगार अशी काकडीची कोशिंबीर आणि झटकेदार असा मिरचीचा ठेचा, ही रेसिपी आपण आता बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया साबुदाणा भिजवण्यापासून. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. हा आपण छान धुवून घेतला आहे आणि भरपूर पाणी ठेवून एक 10 मिनिटे भिजत ठेवूयात. 10 मिनिटानंतर आता हे पाणी आपण ओतून देणार आहोत आणि थोडंसं पाणी ठेवून हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवणार आहोत. चला, हा आपला रात्रभर भिजवलेला साबुदाणा तयार आहे. आता आपण वड्यासाठी लागणारी सामग्री बघूया. सर्वप्रथम 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, 1 छोटा उकडलेला बटाटा, अर्धी वाटी दाण्याचं जाडसर कूट, 1 छोटी वाटी ठेचा, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात. त्यासाठी साबुदाण्यावर बटाटा, दाण्याचं कूट, मिरचीचा ठेचा, इथे मी ठेचा सगळा नाही वापरला, 1 चमचा वापरला आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि चवीनुसार मीठ. हे सर्व घटक आता आपण मस्तपैकी एकत्र करून घेऊयात. चला, हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेतले आहे. आता वडे थापून घेण्यासाठी वाटीत थोडंसं पाणी घेणार आहोत. हलकसं पाणी हाताला लावून वडे थापायला सुरुवात करणार आहोत. इथे मी मोठ्या आकाराचे वडे बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारात बनवू शकता. इथे जेम रोडच्या प्रसिद्ध हिंदवी स्वराज्य सारखे मोठे वडे माझ्या घरी आवडतात आणि माझी आई सुद्धा असेच मोठे वडे बनवते आणि अतिशय सुंदर बनवते. मी तिच्याकडूनच शिकले. आणि अजून एक गंमत मी तुम्हाला सांगते. तुमचा जो हा एकांत रायडर आहे, तोही माझ्या हातचे हे असेच साबुदाणे वडे खाऊन मला लग्नाला होकार दिला त्यांनी. आणि हो, या साबुदाणे वड्याच्या सारणामध्ये मी उकडलेला बटाटा वापरला आहे, कारण माझ्या घरी हा सर्वांना आवडतो. तुम्ही तो नाही वापरला तरी चालेल. पण एक सांगू का, उकडलेला बटाटा या सारणाच्या बाइंडिंगसाठी छान मदत करतो. पण हे मी तुमच्यावर सोडते की तुम्हाला बटाटा वापरायचा आहे का नाही ते. मला खाली कमेंट करून कळवा की तुम्हाला साबुदाणा वड्यामध्ये बटाटा आवडतो का नाही. वडे थापताना एक काळजी घ्या की हलकासा पाण्याचा हात वापरून थोडा त्याला दाब द्या. पण एक लक्षात ठेवा की दाब जर जास्त दिलात तर करायला जाल साबुदाणे वडे आणि होतील साबुदाण्याचे पापड. आणि मग म्हणाल की स्वातीने आम्हाला हे सांगितलंच नाही. बघा कसा मोठ्या आकाराचा वडा थापून झाला आहे. हा तळण्यासाठी तयार आहे. तळण्यासाठी आता आपण तेल गरम करायचं. पण तेल गरम होईपर्यंत
आपण काकडीची कोशिंबीर करूयात. ही काकडीची कोशिंबीर साबुदाणा वड्याबरोबरच काय तर साबुदाण्याच्या खिचडीबरोबरही खूप मस्त लागते. कोशिंबिरीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण अंदाजे 2 वाट्या दही, 1 काकडी, चवीनुसार साखर व मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर व 2 चमचे दाण्याचं कूट व 1 चमचा मिरचीचा ठेचा वापरतोय. दही हे असे घट्ट हवे. घट्ट दही कसे लावायचे हे तुम्हाला हवे असेल तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. कोशिंबिरीसाठी काकडी किसून घेतली आहे. त्यात आपण 2 चमचे दाण्याचं कूट, 1 छोटी वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार मिरचीचा ठेचा हा ऑप्शनल आहे, आणि आवडीनुसार साखर. आणि सगळ्यात शेवटी अंदाजे 2 वाट्यात दही टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आणि तुमची चविष्ट काकडीची कोशिंबीर तयार आहे. आपली कोशिंबीर तयार आहे. आता आपण वडे तळून घेऊयात. वडे तळण्यापूर्वी तेल चांगले गरम पाहिजे. जर तसे नसल्यास वडे तेल पितील किंवा तेलकट होतील आणि तुम्ही म्हणाल की स्वातीने सांगितलेच नाही. वडे तेलात टाकल्यानंतर ते थोडा वेळ तसेच सोडून द्या. त्याला धक्का लावू नका किंवा उलटण्याची घाईही करू नका. तसे झाल्यास वडे फुटू शकतील आणि गरम तेल तुमच्या अंगावर उडेल. हे टाळण्यासाठी वड्याला थोडा वेळाने उलटून घ्या. चला, आता आपला वडा तयार आहे. हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यासोबत प्लेटमध्ये मिरचीचा ठेचा आणि काकडीची कोशिंबीरही वाढून घेऊयात. अशा पद्धतीने आषाढी एकादशीची ही उपवासाची प्लेट तयार आहे. वरून कुरकुरीत टेक्स्चर आलं पाहिजे आणि आतला साबुदाणा हा मऊ राहिला पाहिजे. चला, आता हा टेस्ट करायला देऊ आणि तुमच्या एकांत रायडरची प्रतिक्रिया घेऊया. रंगास मग सांग. हा बघ, आधी खा. साबुदाणा भिजवताना योग्य प्रमाणात पाणी वापरलं की सारणाचं असं सुंदर टेक्स्चर. मला वडा हा असा खायला आवडतो. मस्त ठेचा आणि ही भरपूर अशी कोशिंबीर आणि हा पहिला घास. ठेचाचा झटका, कोशिंबीरीचा गोडवा आणि वड्याचा क्रंचीनेस आणि आत एकदम सॉफ्ट मऊ असं सारण. असा हवा मस्त साबुदाणा वडा. झकास.
मस्त. हे सांगू का, ते स्वराज्याच्या वड्याची आठवण. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.